नमस्कार. आज शरद पवारांचा 80वा वाढदिवस. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अविभाज्य आणि कंपल्सरी असलेलं नाव. शरद पवारांची जादू महाराष्ट्रात अशी आहे की पवारांच्या उल्लेखाशिवाय किंवा पवारांच्या असण्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही. कोणत्याही गोष्टीत पवार पवार आणि पवारच असतात. पवारांच्या राजकारणावर खूप लोक बोलतात. पवार अनप्रिडिक्टेबल आहेत की पवार अगदीच धोकादायक आहेत, हाही प्रश्न असतो. पवारांना धोकादायक म्हणावं तर रोज नवे मित्र ते जोडत जातात आणि काही माणसं त्यांच्यापासून दुरावतात सुद्धा. खरं तर पवारांचं राजकारण अनप्रिडिक्टेबल आहे असंच म्हणावं लागेल. पवार काय करतील आणि करतील ते आधी सांगतील का याविषयी कधीच शाश्वती असत नाही. म्हणूनच पवारांना अनप्रिडिक्टेबल म्हटलं जातं. अगदी जवळच्या सोडा हो, अगदी घरातल्या माणसांना सुद्धा पवार नीट समजलेले असतील असं नाही. त्यानिमित्तानं संजय राऊत जे मागच्या वेळेला बोलले होते की शरद पवार समजायला अनेक वर्ष जावे लागतील, 100 जन्म घ्यावे लागतील, ते खरंच आहे. शरद पवार समजायला अनेक जन्म जावेच लागतील. पवारांच्या राजकारणानं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. अगदी 1993च्या भूकंपात पहिल्याच दिवशी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भूकंपग्रस्त गावामध्ये पोहोचले होते आणि मोठ्या वेगानं, हिकमतीनं, ताकदीनं त्याने ती यंत्रणा हलवली होती. पवारांचं तिथे खरंच कौतुक. पवारांच्या याच गुणांमुळं अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीवर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. खरं तर भाजपचं केंद्रातलं पहिलं सरकार, पण त्या सरकारमध्ये अशी आपत्ती आल्यावर जबाबदारी नेमकी कुणावर द्यायची तर त्यावेळेलाही अटल बिहारी वाजपेयींना पवारांचंच नाव आठवलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देखील आपत्ती निवारणाच्या कामामध्ये, म्हणजे खास करून जेव्हा सुरतचा भूकंप झाला होता आणि मोदी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये देखील शरद पवारांची मोठी मदत घेतली होती. नैसर्गिक आपत्तीमध्ये पवारांचं जे कौशल्य आहे तेच कौशल्य राजकीय आपत्तीमध्ये सुद्धा उपयोगात आणलं जातं आणि पवार त्यातच खुबीनं ते आणू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एखादा प्रवाह, एखादा मुद्दा प्रभावी होऊ लागतो तेव्हा त्याला डायव्हर्ट करण्याची जबाबदारी पवारांच्यावरतीच असते. म्हणजे अगदी सोपं उदाहरण सांगतो. 2014 साली भाजप सत्तेमध्ये येण्याची शक्यता होती. शिवसेना वेगळी लढलेली होती. शिवसेना भाजपला पाठिंबा देईल की नाही माहीत नव्हतं. भाजप बहुमताच्या जवळपास होतं आणि शिवसेना पाठिंबा देणार नाही किंवा अडून बसेल, उपमुख्यमंत्रीपदावर अडून बसेल, अर्ध्या वाट्यावर अडून बसेल अशी शक्यता होती. राज्याच्या राजकारणात शिवसेनेचं महत्त्व 2014 साली खूप वाढू लागलं होतं आणि त्याच वेळेला अचानक मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. एवढंच नाही तर सभागृहातल्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिले आणि पहिला विश्वासदर्शक ठराव भाजपनं जिंकला. आता 6 महिने फडणवीसांच्या हातामध्ये होते. त्यावेळेला शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच संपलेली होती आणि शिवसेना भाजपासोबत जायला बिनशर्त राजी झाली. म्हणजे एक काळ पहिला शिवसेनेचा विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात एकनाथ शिंदे बसले आणि त्यानंतर ते सरकारमध्ये मंत्री म्हणून बसले. विरोधी पक्षनेता सरकारमध्ये सामील होण्याची वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात आली होती आणि ही वेळ आली ती फक्त पवारांच्या राजनीतिक कारवायामुळे. त्यावेळेला शिवसेनेचं विलक्षण वाढलेलं महत्त्व क्षणार्धात शरद पवारांनी कमी करून टाकलं होतं. बाजी पलटली. 2014 जाऊन 2019ची वेळ आली आणि 19ला पुन्हा भाजप बहुमताच्या जवळपास गेला, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे आला आणि आता भाजपचं महत्त्व वाढलेलं होतं. भाजप आपल्या सगळ्याच पक्षांना खाली ढकलत पुढे निघालेला होता. अशावेळी पवारांची कूटनीती पुन्हा कामाला आली. पवारांनी वेगळा डाव टाकला. यावेळी भाजप सरकारला पाठिंबा देण्याच्या ऐवजी त्यांनी थेट महाविकास आघाडी स्थापन करत शिवसेनेचं महत्त्व वाढवलं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. याच काळात पवारांना फटका देखील बसला आणि तो फटका म्हणजे अचानक अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं आणि सत्तेवर जाणं. खरं तर हा फटका होता का काय होतं हे अजूनही अनेक लोक शोधतायत. कोणी म्हणतं हा फक्त अजित पवारांचा निर्णय होता, कोणी म्हणतं हा पवारांचा निर्णय होता. तीनही पक्षात लवकर एकमत होत नव्हतं यासाठी पवारांनी टाकलेला हा डाव होता. त्यात फडणवीसही अडकले आणि तिन्ही पक्षांना पटकन एकत्र येण्यासाठीची कारवाई करावी लागली. काय असेल ते असो, पण प्रत्येक गोष्टीत पवार असतात
एवढं मात्र नक्की आहे, पवारांच्या शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा पुढे नेऊ शकणंच अवघड आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये खूपच वाईट स्थितीत जाईल अशी मतं वर्तवली जात होती, अशी शक्यता देखील होती. त्याच पवारांनी सातारला पावसात सभा घेतली आणि भिजलेल्या पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच बदलून टाकलं. जिथे राष्ट्रवादी नोवेअर होईल असं वाटलं होतं, तिथे राष्ट्रवादी किंगमेकर ठरली आणि त्याचमुळं महाराष्ट्रात अनपेक्षित असं युती होऊन सत्तांतर देखील घडलं. म्हणजे अनपेक्षित युती आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर याच्या सगळ्या घटनांच्या केंद्रस्थानी देखील शरद पवारच होते. म्हणून पवारांचं महत्त्व विलक्षण आहे. पवार सर्व मित्र आहेत, पवार सर्व शत्रू आहेत. पवारांचे राजकारणात अनेक दुश्मन आहेत, पवारांचे राजकारणात अनेक मित्र आहेत. त्यांना मोदी गुरु म्हणतात, अटलजींनी मित्र म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे त्यांना राजकीय शत्रू समजायचे पण कौटुंबिक मित्र समजायचे. शरद पवार असंच विलक्षण रसायन आहे. म्हणजे बाळासाहेबांचे मित्र, अटलजींचेही मित्र, अडवाणींचेही मित्र, महाजनांचे मित्र, बाळासाहेबांचे मित्र आणि या सगळ्यांचे राजकीय शत्रू देखील. मोठी गंमत आहे. म्हणजे पवारांच्या विषयी काय मत व्यक्त करावं, त्यांना काय म्हणावं, या लोकांचे शत्रू म्हणावं की या लोकांचे मित्र म्हणावं, राजकीय शत्रू म्हणावं तर राजकारणात देखील यांना अनेकांना मोठं होण्यासाठी पवारांनी मदत केलेलीच आहे. मित्र म्हणावं तर यांच्या हातातला सत्तेचा घास देखील काढून घेतलेला आहे. जसं वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांच्या विषयी पवारांची अनप्रिडिक्टेबल भूमिका राहिलेली आहे, तशी पक्षातल्या लोकांसाठी सुद्धा तशीच अनप्रिडिक्टेबल भूमिका राहिलेली आहे. सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रमुख होऊ लागल्या, त्याआधी पी व्ही नरसिंहराव होते. पी व्ही नरसिंहरावांनी 5 वर्ष पंतप्रधानपद सांभाळलं होतं. त्याच वेळेला पवारांचं नाव पंतप्रधानसाठी पुढे येणं आवश्यक होतं, पण तसं घडलं नाही. त्या नरसिंहरावांच्या नंतर सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळेला तरी पवारांना ती संधी मिळेल असं वाटलं होतं, पण तसंही घडलं नाही. आणि सीताराम केसरीच्या नंतर अपरिहार्यपणे सोनिया गांधी राजकारणात आल्या. सोनिया गांधी राजकारणात आल्याबरोबर विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उचलून शरद पवारांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला. खरं तर त्यावेळी गमतीत त्या पक्षाला संताप काँग्रेस असं म्हणायचे. संताप यासाठी की संगमा, पी एस संगमा, तारिक अनवर आणि शरद पवार अशी तीन माणसं बाहेर पडली होती. त्यातल्या संगमातला तारिक अनवरचा ता आणि शरद पवारांच्या मधला प असं घेऊन संताप काँग्रेस असं त्याला म्हटलं जायचं. म्हणजे सोनिया गांधींच्या आणि काँग्रेसच्या एकूणच गोष्टींविषयी संताप येऊन बाहेर पडलेली ही मंडळी अशी होती आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. पण ज्या क्षणी पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला, पवारांच्या पक्षाला बऱ्यापैकी मतं, बऱ्यापैकी जागा मिळून गेल्या. त्याच वेळेला पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेससोबत गेले, कारण तोच त्यांना समविचारी पक्ष वाटत होता. एकीकडे शरद पवार काँग्रेसची साथ सोडतील आणि अन्य पक्षाला बळ देतील असं वाटत असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि केंद्रामध्ये दीर्घकाळ मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. म्हणजे नरसिंहरावांच्या काळात संरक्षण मंत्री असलेले पवार पुढे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये कृषी मंत्री म्हणून उत्तम काम करू लागले आणि दीर्घकाळ त्यांनी ते पद सांभाळलं देखील. असेच आहेत पवार, अनप्रिडिक्टेबल. एखाद्या विषयामध्ये पवार भूमिका जाहीर करतील ती तशीच त्याची कृती असेल याची शक्यताच नसते. पवार जी भूमिका घेतील ती वेगळी आणि पवार जे बोलतील ते वेगळं अशी स्थिती पवारांच्या बाबतीत लागू पडते. आता पवारांच्या या भूमिकांवर अनेक राजकीय निरीक्षक वेगवेगळी मतं व्यक्त करतात. अनेकांना शरद पवार म्हणजे असं वाटतं की ते पाठीत खंजीर खुपसणारे नेते आहेत. म्हणजे वसंतदादांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला म्हणून पाठीत खंजीर खुपसणारे नेते वाटतात, दगाबाज वाटतात. पण पवार अनेकांना तारणहार वाटतात. पवार अनेकांना आधाराचा मुख्य मुद्दा वाटतात. हेही पवारांच्या राजकारणाची जमेची बाजू आहे. राजकारणातला कुठला मोहरा पुढे करायला हवा आणि कुठला मोहरा मागे टाकायला हवा हे शरद पवारांना चाणाक्षपणे कळतं. आपल्या एखाद्या शत्रूला पराभूत करायचं असेल, त्याला अडचणीत आणायचं असेल तर ते कशा पद्धतीनं आणावं याविषयी देखील पवार उत्तम पद्धतीने कृती करताना आपल्याला दिसतात. याची कारणं अनेक आहेत. शरद पवारांच्या बाबतीत ज्या ज्या राजकारण्यांना पवारांनी मोठं केलं आहे त्यांच्या पुढच्या पिढीला पवारांनी राजकारणात येऊ दिलेलं नाही आहे, किंवा शरद पवारांच्या राजकारणामध्ये एखाद्या पिढीला पवारांनी नाकारलं असेल तर दुसऱ्या पिढीला तात्काळ जवळ केलेलं आहे. एखाद्या घरात काही शक्यता असेल अशी तर ती पण पवारांनी साधून घेतलेली आहे. बीडच्या क्षीरसागरांच्या घराण्यामध्ये जयदत्त क्षीरसागरांना वारंवार मंत्रिपद दिलेल्या पवारांनी क्षणार्धात जयदत्त क्षीरसागरांचा पुतण्या पुढे आला तेव्हा त्याला समोर जवळ घेऊन जयदत्त क्षीरसागरांना बाजूला ठेवण्याचं काम केलेलं आहे. अगदी सुंदरराव सोळंकेंच्या घरात अशीच कृती घडलेली आहे. अगदी गोपीनाथ मुंडेंच्या घरामध्ये धनंजय मुंडेंना पहिल्यांदा नाकारून नंतर जवळ करण्याचं काम पवारांनी केलं आणि महाराष्ट्रात जे शक्य नाही ती गोष्ट एकदा घडलेली आहे. अशाचे अनप्रिडिक्टेबल पवार, ज्या पवारांना कधीच आपल्याला समजून घेता येणार नाही किंवा पवार
काय करू शकतील याबाबतचा अंदाज बांधता येणार नाही, असं शरद पवारांचं व्यक्तिमत्व आहे. तेच शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं नियंत्रण ठेवून आहेत. म्हणजे पवारांच्या सल्ल्याशिवाय, पवारांच्या मताशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पुढे सरकूच शकत नाही, ही महाराष्ट्रातली स्थिती आहे. अगदीच आजूबाजूच्या लोकांचा विचार करायचा ठरला तर त्या राज्याच्या राजकारणावर ज्या ज्या लोकांचा प्रभाव आहे, म्हणजे करुणानिधींचा प्रभाव होता, जयललितांचा प्रभाव होता, अजून कुठल्या राज्यामध्ये स्थानिक पक्षांचा प्रभाव असतो, पटनायकांचा प्रभाव होता, या प्रभावामध्ये पवारांच्या प्रभावामध्ये एकच मूलभूत फरक आहे, तो म्हणजे त्या ठिकाणी त्या राज्यातल्या नेत्यांनी स्वबळावर आपलं राज्य राखलेलं आहे, पण पवारांना मित्रपक्षाच्या बळावर आपलं राज्य राखावं लागलेलं आहे. स्वतःच्या बळावर पवारांना ते राज्य राखता आलं नाही, हे पवारांच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच पवार पूर्णतः प्रभावी असले, पवार पूर्णतः राज्याच्या राजकारणाला नियंत्रित करत असले तरी देखील पवारांना आपल्या लोकांच्या मदतीशिवाय काहीही करता आलेलं नाही. असं जरी असलं तरी शरद पवार एक मोठे नेते म्हणून महाराष्ट्रात आहेत. आणि ते असे नेते आहेत ज्यांना नाकारून किंवा ज्यांना बाजूला ठेवून पवारांच्या सोबत, पवारांना वगळून महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता येणंच शक्य नाही. आजही पवार ज्या भूमिकेत आहेत तीच भूमिका कायम असेल असं नाही. उद्या कदाचित ते मोठा बदल निर्णय करू शकतात आणि तोच निर्णय खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. पवारांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.